श्री स्वामी समर्थ. माझ्या विलेज सिटी या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या या चॅनेलवरचा पहिला व्हिडिओ आहे आणि यूट्यूबवर माझं चॅनेल नवीन आहे. मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. सो प्लीज मला तुम्ही सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझं काही चुकत असेल तर प्लीज मला सांगा आणि मी ह्याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते पण सांगा. माझ्या चॅनेलचं नाव विलेज सिटी का आहे ते सांगते. सांगली जिल्ह्यामध्ये बत्ती शिराळा हा तालुका आहे. त्या तालुक्याजवळ माझं एक गाव आहे. त्या गावातून मी आहे आणि प्लस सध्या मी पुण्यामध्ये जॉब करते, म्हणजे सिटीमध्ये, म्हणून विलेज सिटी असं माझ्या चॅनेलचं नाव आहे. तर आता मी आणि माझे 2 भाऊ आणि बहीण आम्ही चाललो आहे एक वस्तू घेण्यासाठी माझ्या मोठ्या भावाला. तर माझं गावापासून घर थोडंसं दूर आहे, थोडंसं शेतात असल्यासारखं, आणि हा आमच्या गावचं स्टँड आहे, बस स्टँड म्हणजे बस स्टॉप हे आहे. खूप छान वातावरण असतं गावाकडे, शांत वातावरण असतं. रात्रीच्या वेळेला तर खूप जास्त शांत वाटतं. हे आमचं इथला बाजारकट्टा आहे, जिथे बुधवारी बाजार भरतो आणि ती आमची कमान आहे. म्हणजे तिथून आमचं गाव स्टार्ट होतं, गावची कमान आहे. आणि आम्ही जिथे वस्तू आणायला चाललो आहे तिथे जस्ट आम्ही पोहोचलो म्हणजे त्या शिराळ्यामध्ये आम्ही पोहोचलो आहे. तर ती वस्तू घेण्यासाठी जस्ट पार्किंगसाठी जागा शोधते. खूप छान वातावरण आहे तिकडे पण. ऑलमोस्ट सगळं शांतता असतं आणि गावाकडे लोकं लवकर जेवण करतात, झोपून जातात. त्याच्यामुळे जास्त असं सिटीसारखं किलकिल किलकिल असा काही आवाज नाही, छान असतं. तर आम्ही जस्ट पोहोचलो आहे तिथे, गाडी पार्क करायला जागा शोधतो आहे आणि आम्ही गाडी पार्क करून आम्ही चाललोच आहे. तुम्हालाही समजेल आम्ही कुठे चाललो आहे. आणि आम्ही जिथे चाललो आहे तिथे उधारी चालू आहे बरं. म्हणजे तुम्ही उधारीवरती तिथं काहीही घेऊ शकता असं इन शॉर्ट, कारण तिथे लिहिलेलंच आहे उधारी चालू आहे. तेही तुम्ही बघालच. आणि आम्ही काय घेतोय हे पण तुम्हाला स्टार्टिंगलाच कळेल, म्हणजे शेवटपर्यंतच वेट नाही करावं लागणार, त्याच्या आधीच कळेल. पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आम्ही काय घेणार आहे, तशी तर वस्तू खूप छान आहे ती, म्हणजे ऑलमोस्ट तो खूप पटपट कोणत्या गोष्टी घेत नाही. आम्ही इथं गाडी पार्क केली आणि आम्ही चाललो आहे आता ती वस्तू घेण्यासाठी. जस्ट दिवाळीनंतरचा हा व्हिडिओ आहे, दिवाळीच्या आधीचा नाही. दिवाळीनंतरच आम्ही ती वस्तू घेतली आणि ती वस्तू घेण्याचं कारण म्हणजे त्याच्यावरती एक गिफ्ट पण भेटतं, जे तुम्हाला बाहेर दिसतंच इथं स्टार्टिंगला. सो ते गिफ्ट आहे. आणि मी बोलले होते ना उधारी चालू आहे, तर तुम्ही इथं येऊन उधारीवर काहीही घेऊ शकता, याचा त्याचा अर्थ आहे. आणि तुम्हाला कळलंच असेल आम्ही काय घेण्यासाठी आलो आहे ते. आणि ते वस्तूचं डिस्कशन चाललं आहे यांच्याकडे, कसं घ्यायचं, काय घ्यायचं, म्हणजे कॅशने घ्यायचं, EMIवर घ्यायचं. मी तर म्हणत होते की तुम्ही EMIवरती घ्या, पण माझ्या घरी लोन प्रोसेस नाही आवडत. जे पण घ्यायचं ते कॅशने घ्या, भले 4 दिवस लेट घ्या, पण ती वस्तू कॅशनेच घ्या. तर ती वस्तू घेऊन आम्ही आलो आहे बाहेर. सो ह्या दोघांचं डिस्कशन चाललं आहे की हिचं ऐकलं नाही, बरं झालं, नाहीतर आपले 4-5 हजार पण गेले असते, कारण कॅशने घेतल्यामुळे ह्यांचे 4-5 हजार रुपये वाचलेत, असं यांचं म्हणणं आहे. तर ती वस्तू घेतली, आम्ही रिटर्न आलो आणि जस्ट आम्ही घरी पोचतच आहे आता. आलो आम्ही. माझं गावाचं म्हणजे माझं घर जिथे आहे तिथे शेती आहे, आजूबाजूला झाडं वगैरे आहेत आणि हे माझं घर. जस्ट आम्ही पोचलोच आहे आता घरी ती वस्तू घेऊन. गाडी पार्कच करतो आहे. आणि मी जिथे राहते, जिथं म्हणजे माझं घर आहे, ते वातावरण अजून शांत आहे. तिथे रात्रीच्या वेळेला खूप जास्त अंधार असतो, म्हणजे खूप सारे कमी लोक आहे आणि खूप छान पण वाटतं. ती वस्तू जस्ट घेतली आणि आम्ही चाललोच आहे आतमध्ये. माझ्या घरी फक्त मम्मी पप्पाच होते, आम्ही चौघं पण बाहेर गेलो होतो. म्हणजे घरून कोणी कुठेही फिरायला जाऊ दे, मला त्यांच्यासोबत जायचंच असतं, कारण मला फिरायला खूप जास्त आवडतं. आणि आम्ही घेऊन आलो. मी माझ्या पप्पांना पण सांगितलं, पप्पा घेतला आम्ही. तर माझे पप्पा म्हणतात बघू 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 काय वस्तू. नाही नाही, आम्ही दाखवू तर आलोच आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की हिचा आवाज असा येतोय, सुरसुर करते, तर हां, थोडी माझी तब्येत ठीक नाही, मला सर्दी वगैरे झाली आहे, त्याच्यामुळे माझा आवाज क्लिअर नाही येत आहे. तर फायनली ती वस्तू आहे मोबाईल, Vivo 60E. मोबाईल खूप छान आहे आणि हा मोबाईल आहे 32,000चा आणि